जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जनहो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 186, वार आहे रविवार व तारीख आहे 5 जुलै 2026। सध्या ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात सुंदर रीतीने वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करीत त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश
होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील साधक लक्षण या 9व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर आत्मज्ञान जीर्ण जर्जर या शब्दांनी 11व्या ओवीस प्रारंभ होत आहे. तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. आत्मज्ञान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार. विवेके पावे पहिल पार, या नाव साधक. उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे. बळेची स्वरूपाकार होणे, या नाव साधक. असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली. स्वरूप स्थिती बळावली, या नाव साधक. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणांचा अभ्यास. स्वरूपी लावी निजध्यास, या नाव साधक. दृढ निश्चयाचेनी बळे, दृश्य असताच नाडळे. सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. आत्मस्थितीची धारणा धरी, या नाव साधक. जे या जनासी चोरले, मनास न वचे अनुमानले. तेची जेने दृढ केले, या नाव साधक. जे बोलतांची वाचा धरी, जे पाहतांची अंध करी. ते साधी नाना परी, या नाव साधक. जे साधू जाता साधवेन, जे लक्षू जाता लक्षवेन. तेची अनुभवे आणि मना, या नाव साधक. जेथे मनची मावळे, जेथे तर्कची पांगुळे. तेची अनुभवा आणि बळे, या नाव साधक. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने जीर्ण व जर्जर झालेल्या या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. जीर्ण व जर्जर झालेल्या, विषयसंगतीमुळे अनेक जन्मी विसरून गेलेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो. म्हणजे या स्वयंसिद्ध ज्ञानासही सदृढ जीवी धरतो आणि विचाराने भवसागराच्या पैलतीराला जातो.
जन्म मरणांपासून सुटतो, हा विवेक बळाने उगमाशी जातो. निरूपणात जी साधूची उत्तम लक्षणे निघतील त्यांचा स्वीकार करतो. बळेच आगंतुकाप्रमाणे आपण होऊन मी स्वस्वरूप आहे असा भाव धरतो तो साधक हा बळेची स्वरूपाकार होतो. म्हणजे जन्मोजन्मी जडलेला विषय संबंध तोडून प्रयत्नपूर्वक अट्टहासाने हा स्वरूपी लगटतो. साधकाला प्रयत्न साध्य पण सिद्धाला सहजच सुलभ असा हा आत्मलाभ आहे. वाईट कर्मे असत मिथ्या कर्मे टाकून दिली, सत्कर्मे पुष्कळ केली, अशा प्रकारे आत्मस्थिती दृढतर करीत चालला. दिवसेंदिवस अवगुण टाकून देऊन उत्तम गुणांचा अभ्यास करू लागला. सद्गुण वाढविले. स्वस्वरूपाचा निधिध्यास चित्ताला लावला. आत्मस्वरूपाचा निश्चय, मी देह नसून आत्मा आहे, हा निश्चय बळकट असल्यामुळे दृश्य जगत जगपणाने त्याला दिसत नाही, तर आत्मरूपच दिसते आणि तो स्वरूपी समरस होऊन जातो. आत्मनिश्चयाच्या बळावर दृश्य पदार्थ असूनही तिकडे लक्ष नसते. तो स्वतः दृश्य म्हणजे दिसतो खरा, पण आत्मनिश्चयामुळे स्वरूपी त्याचे लक्ष नाही, असा तो कधीच आढळत नाही. आत्मस्वरूपामध्ये लीन होतो. माया दृश्य भासात्मक जगत सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यात दिसत असून तिच्याकडे दुर्लक्ष करतो व अलक्ष्य वस्तू लक्षात घेता येत नाही असे परब्रह्म अंतःकरणाच्या योगाने लक्षितो. मी आत्मा आहे हे चित्ताचे ध्यान स्थिर करतो, त्याचे नाव साधक. जे या सामान्य लोकांस गुप्त आहे, मनाला ज्याचे अनुमान करता येत नाही, तेच परब्रह्म ज्याने चित्तांत बळकट धरले. जे बोलायला जावे तर वाणी कुंठित करते, पाहायला जावे तर दृष्टी आंधळी होते, ते युक्ती प्रयुक्तीने साध्य करतो. साधायला जावे तर जे साध्य होत नाही, पाहायला जावे तर दिसत नाही, असले स्वरूप स्वतःच्या अनुभवाला आणतो. जेथे मनाचा मनपणा मावळून जातो, उन्मन उन्मन होते, तर्क पांगळा होतो, त्या वस्तूचा मोठ्या प्रयत्नपूर्वक अनुभव घेतो, त्याला साधक असे म्हणतात. अशा प्रकारे साधकाची विविध लक्षणे या समासात समर्थ श्री रामदास स्वामी आपणास समजावून सांगत आहेत. तर या पुढील वचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले, त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात.
जय जय रघुवीर समर्थ.